सरकारी दवाखाना आता नवे कर आकारणार, आरोग्य विभागाचा निर्णय। हा व्हिडिओ पाहून घ्या। उपचार आता बंद झाले। 2.5 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पूर्ण मोफत उपचार निर्णयाला राज्याच्या आरोग्य विभागानं आता युटर्न घेत राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये पुन्हा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा आणि महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार आहेत। बाह्य रुग्ण पाहिला, लक्षात घ्या, काही हरकत नाही, तुम्ही 5 रुपयाहून 40,000 रुपयापर्यंत पैसे घेणार आहात, पण पहिली गोष्ट हे जरासं चित्र पहा, ही दवाखान्याची व्यवस्था पहा। ही व्यवस्था नाही, ही दुरावस्था आहे। ह्या ठिकाणी गोरगरीब असला ना, त्यांना मिळालेली वागणूक पहा, त्यांच्याकडे कोणी पाहतही नाही। त्याच्यात दोष नाही, त्या आरोग्य कर्मचाऱ्याचे पगारी टायमावर नाहीत, त्यांना बिनाकामाच्या परीक्षा आहेत। पण मेन गोष्ट इथं कधी कधी आमच्या दलिंदरांचं देखील चुकतंय। सरकारी इमारत चांगली बांधते, थुकणारे बेकारचोट आपलेच आहेत। सरकारी इमारतीला बढियापैकी खिडक्याला काचा चांगले लावते, फोडणारे बेकारचोट आपलेच आहेत। बस स्टँडमध्ये खुर्च्या आपणच मोडल्या, खुर्च्याचे सीट आपणच फाडले। म्हणून भारताच्या प्रतिज्ञेमध्ये भारत माझा हा शब्द वापरलाय। मायबाप सरकारला विनंती आहे, तुम्ही जाणून बुजून सरकारी दवाखाना आणि सरकारी शाळा उडवायच्या मागं का लागलात? कारण गोरगरिबाच्या शिक्षणाचं माहेरघर म्हणजे सरकारी शाळा आणि गोरगरिबाला आरोग्यासाठी खऱ्या अर्थानं जीवनदान देणारं केंद्र म्हणजे सरकारी दवाखाना। तो जगला पाहिजे, त्यासाठी बिनाकामी त्यांच्या फीस वाढवून कळलं का? प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्या लोकांना मोठे करू नका, कारण गावाकडे एक छान शब्द असतो, वकिलाची, दवाखान्याची आणि पोलीस स्टेशनची पायरी दुश्मनाच्या देखील नशिबाला येऊ नये। पण मायबाप सरकारला विनंती आहे, गोरगरिबाच्या कल्याणासाठी दवाखाना तरी ह्या तावडीतून बाजूला नेऊ नका। धन्यवाद।